विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला हॅशटॅगचा विषय आहे जीएसटी परिषद. मित्रांनो, नुकतीच जीएसटी परिषद जी 91वी परिषद होती आणि ही परिषद नवी दिल्ली इथं भरलेली होती आणि या परिषदेचे अध्यक्ष होते अर्थमंत्री, म्हणजेच कोण? निर्मला सीतारामन. तर मित्रांनो, या जीएसटी परिषदेमध्ये काय काय गोष्टी झाल्या किंवा जीएसटी बद्दल जे आपल्याला अभ्यासक्रमात जे काही मुद्दे आहेत, हेही मुद्दे आपल्याला आज इथं कव्हर करायचे आहेत. तर मित्रांनो, नक्की बघा. चर्चेचा संदर्भ. मित्रांनो, जी काही जीएसटी परिषद होती, ही जीएसटी परिषद किती होती तर बघा 91वी ही जीएसटी परिषद होती आणि ही जीएसटी परिषद बघा दिल्ली येथे काय झालेले पार पडलेले आहे. आणि या जीएसटी परिषदेचे बघा जे काही अध्यक्ष होते, हे अध्यक्ष होते निर्मला सीतारामन. या काय होत्या? अध्यक्ष होत्या. कारण निर्मला सीतारामन काय आहे तर भारताच्या वित्त मंत्री आहेत. त्यामुळं नियमानुसार जीएसटी परिषदेचं जे काय अध्यक्षपद आहे तर हे भारताच्या वित्त मंत्र्याकडे असतं. म्हणून बघा, या जीएसटी परिषदेचे अध्यक्षपद कुणाकडे होतं तर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे होते अध्यक्षपद होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे काही निर्णय आहे या जीएसटी परिषदेमध्ये कुठले कुठले निर्णय झाले आहेत तर तेही आपल्याला इथं पाहावं लागेल. मित्रांनो, त्यामध्ये बघा लक्षात घ्या, जे काही कॅसिनो, घोडेस्वारी, ऑनलाईन जे काही गेमिंग असतील तर या तीन गोष्टीवरती बघा इथं 28% जो काही जीएसटी आहे तर हा जीएसटी कर तिथं लागू करण्यात आलेला आहे. आणि हा जीएसटी कर 1 ऑक्टोबर पासून त्याची काय होणार आहे? अंमलबजावणी तिथं होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षेत इथं प्रश्न कसा येतो? जे काही कॅसिनो म्हणजे जे काही जुगार वगैरे असतो तर त्यालाच काय म्हणतात? कॅसिनो. त्यानंतर बघा, जे काही घोडेस्वारी, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही स्पर्धा वगैरे तिथं भरवल्या जातात, मग या स्पर्धेमधून जे काही उत्पन्न असतं तर त्या उत्पन्नावरती तिथं काय आहे तर जीएसटी तिथं 28% तिथं आकारला जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, जे काही ऑनलाईन गेमिंग आहे तर अशा प्रकारे या तीन गोष्टीवरती या जीएसटी परिषदेमध्ये 28% एवढा जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, जीएसटी परिषद त्यालाच बघा मराठीमध्ये काय म्हणतात लक्षात घ्या, वस्तू आणि सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा त्याचा काय आहे मित्रांनो? लॉंग फॉर्म आहे. हेही आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, जीएसटी जे आहे तर नेमकं जीएसटी कशाला म्हणतात हेही आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, एखादी वस्तू तसेच सेवेचा जो काही उपभोग आहे तर उपभोग घेण्यासाठी ग्राहकांना जो कर द्यावा लागत असतो त्यालाच काय म्हणतात? जीएसटी असं त्याला म्हटलं जातं. लक्षात घ्या, म्हणजे जीएसटी म्हणजे कसं असतं की एखादी वस्तू असेल किंवा एखादी सेवा असेल तर त्याचा उपभोग जर ग्राहक तिथे घेत असेल तर अशा ग्राहक जे सेवा घेतो किंवा वस्तू घेत असेल तर त्याच्यावर जो काही कर लागत असतो तर त्यालाच काय म्हणायचं? जीएसटी असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, देशामधल्या सर्वच नागरिकांना हा जो काही वस्तू आणि सेवा कर आहे तर हा समान रीतीने भरावा लागत असतो. लक्षात घ्या, म्हणजे समजा बघा, आपण एखादी वस्तू समजा 10 रुपयाचा पार्ले बिस्किट पुडा आहे आणि जर तुम्ही दुकानात गेलो, मग तिथं काय दुकानदार म्हणतो का की बाबा तू श्रीमंत आहेस, तू 9 रुपये किंवा 12 रुपये दे, असं कुठल्याही प्रकारचं कमेंट तिथं दुकानदार करत नाही. अशा प्रकारे लक्षात घ्या, तिथं गरीब जरी गेला किंवा श्रीमंत जरी गेला तर तो बिस्किट पुडा तिथं त्याला 10च रुपयाला मिळणार आहे. अशा प्रकारे बघा, जीएसटी असेल, जे काय वेगळे कर आहेत तर हे कसे आहेत किंवा जे अप्रत्यक्ष कर आहेत बघा, हे कसे आहेत तर एक प्रकारचे समानता आणणारे आहेत. म्हणजे तिथं गरीब असो किंवा श्रीमंत असो असा कुठल्याही प्रकारचा तिथं भेदभाव होत नाही. परंतु मित्रांनो, कर भरण्याच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, ज्याचं उत्पन्न जास्त त्याच्याकडून आवश्यक कर घेतला पाहिजे, परंतु ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याच्याकडून कर नाही घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचं धोरण जर आपल्या भारतामध्ये राबवलं तर नक्कीच लक्षात घ्या की जे काय भारताचा विकसित होण्याकडे जो काय वाटचाल आहे ही वाटचाल नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे बघा. त्याच्यानंतर मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या ज्या काही वस्तू आणि सेवांच्या ज्या काही किमती आहेत तर या किमती बघा देश पातळीवर कशा आहेत तर अगदी सारख्या स्वरूपाच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, जीएसटी बाबतीतले जे काही फॅक्ट्स आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारत असतात तर ह्या फॅक्ट्स सुद्धा आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, जे काही जीएसटी आहे तर हा स्वीकारणारा जगातील पहिला देश होता बघा, फ्रान्स. लक्षात घ्या, म्हणजे भारतामध्ये जीएसटी लागू झालं 1 जुलै 2017ला आणि जगामध्ये फ्रान्सनं काय केलेलं होतं बघा, 1954लाच जीएसटी त्यांच्या देशामध्ये लागू केलेला होता. म्हणजे बघा, याच्यावरून कळतंय की आपल्या भारताला जीएसटी लागू करण्यासाठी किती मोठा तिथं कालखंड लागलेला होता बघा. त्याच्यानंतर बघा, जीएसटी स्वीकारणारा
भारत देश जो आहे तर तो देशांमध्ये बघा 161वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. म्हणजे 160 देशांनी ज्यावेळेस जीएसटी वगैरे सगळं स्वीकारलं त्याच्यानंतर 161वा क्रमांक आहे आपल्या भारताचा आहे. हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर बघा जीएसटी भारतात लागू झाला 1 जुलै 2017ला. माझा पुन्हा लक्षात घ्या जो काही जीएसटी ऍक्ट होता हा जीएसटी ऍक्ट आहे बघा 2016चा. आता तो ऍक्ट कसा पास झाला किंवा कसा पारित झाला या सर्व गोष्टी आपल्याला पुढे पाहायच्या आहेत. फक्त इथे एक फॅक्ट म्हणून आपण हा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा जीएसटी लागू जे काही पहिलं राज्य होतं तर ते होतं बघा आसाम राज्य आणि आपलं महाराष्ट्र होतं जीएसटी जे काही विधेयक होतं हे पारित करणारं ते होतं महाराष्ट्र राज्य. हे 9वं राज्य होतं. मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस जीएसटी भारतामध्ये लागू होणार होता तर त्या विधेयकासाठी निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची त्याला बहुमत होतं आणि जर निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी ज्या दिवशी बहुमत तिथं दिलं त्या जीएसटीच्या विधेयकाला त्या दिवसापासून भारतामध्ये जीएसटी लागणार होतं. मित्रांनो पहिलं राज्य होतं या जीएसटीला विधेयकाला मान्यता देणारं हे राज्य म्हणजे बघा आसाम राज्य होतं. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे तर हे महाराष्ट्र राज्य किती आहे आपल्या भारतामध्ये 9वं राज्य आहे की ज्याने काय केलेलं आहे जीएसटीचं जे काही विधेयक आहे हे पारित केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर जीएसटी लागू होण्याचे जे काय शेवटचं राज्य आहे तर तेही आपल्याला इथं पाहावं लागेल. तर शेवटचं राज्य होतं बघा जम्मू आणि काश्मीर हे राज्य होतं की त्याने काय केलेलं आहे सगळ्यात लास्टला हे जीएसटी जे काय विधेयक होतं तर हे पारित केलेलं आहे. नुकतंच बघा जम्मू काश्मीर जे काय राज्य होतं तर त्याचे काय झालेले आहेत 2 केंद्रशासित प्रदेश तिथं तयार करण्यात आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर लक्षात घ्या जीएसटी ब्रँड अँबॅसेडर आहेत अमिताभ बच्चन हे काय आहेत तर जीएसटीचे अँबॅसेडर आहेत. लक्षात घ्या याच्यावरती क्वेश्चन आलेला नाही भविष्यात येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा जीएसटीचं जे काही घटनेनुसार कलम आहे तर हे कलम हे इथं लक्षात घ्या. त्यामध्ये बघा 246 ए 269 ए असे हे जीएसटीच्या बाबतीतले काय आहेत 2 कलम आहेत तर ते पुढे आपल्याला पाहायचे आहे. त्याच्यानंतर जी काही जीएसटीची संकल्पना आहे तर ही भारतामध्ये कुणी आणली होती तर ती आणली होती विजय केळकर या समितीनं. लक्षात घ्या ही समिती होती 2002 ची ही समिती होती आणि या समितीने सांगितलं सरकारला की काय करा तुम्ही जीएसटी आपल्या भारतामध्ये लागू करा किंवा जीएसटी बाबतीतल्या जे काही संकल्पना आहेत ज्या भारताला कशा असतील मिळत्या जुळत्या असतील तर या सर्व गोष्टी या विजय केळकर समितीने त्यांच्या अहवालातून सरकारला तिथे सांगितलेलं होतं. परंतु मित्रांनो लक्षात घ्या विजय केळकर समिती कधीची आणि आपल्या भारतामध्ये हे लागू झालं जीएसटी 1 जुलै 2017ला. त्याच्यानंतर लक्षात घ्या जीएसटीच्या बाबतीतलं जे काही संग्रहालय आहे हे संग्रहालय आहे बघा पणजी इथं. आता पणजी कुठं आहे तर गोव्यामध्ये आहे. लक्षात घ्या गोव्यामध्ये काय आहे गोवा राज्यामध्ये पणजी इथं काय आहे जीएसटीचं संग्रहालय आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या जीएसटीचे जे काही परिषद आहे कौन्सिल आहे या कौन्सिलचे अध्यक्ष कोण असतात पदसिद्ध अध्यक्ष असतात केंद्रीय वित्त मंत्री. मी सुरुवातीला सांगितलं होतं बघा की जे काही जीएसटी परिषद आहे त्याचे नियमानुसार किंवा जे काय त्या जीएसटी परिषदेचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार अध्यक्ष हे कोण असतात केंद्रीय वित्त मंत्री असतात. आणि या वर्षी जी 51वी परिषद भरलेली होती त्याचे सुद्धा अध्यक्ष कोण होते निर्मला सीतारामन हे त्याचे अध्यक्ष होते कारण ते आपल्या भारताचे काय आहेत वित्त मंत्री आहेत त्यामुळे ते काय त्या जीएसटी परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो ह्या ज्या काही फॅक्ट आहेत या फॅक्ट आपल्याला परीक्षेत अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं हे जे काही इथं स्क्रीनवरती तुम्हाला हा जो काही डाटा दिसत आहे हा डाटा तुम्हाला पाठ म्हणजे पाठच पाहिजे कारण बघा इथं क्वेश्चन आलेले आहेत भविष्यातही त्यावरती क्वेश्चन येणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो भारत आणि जीएसटी याच्यामधला जो काय संबंध आहे तर तो संबंध आपल्याला इथं डिस्कस करायचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा जी संकल्पना मांडली जीएसटीची तर आताच पाहिलं आपण विजय केळकर यांनी ही समिती मांडलेली होती. म्हणजे ही जी काही संकल्पना आहे तर ही कोणी मांडली होती विजय केळकर समिती 2002 ची. त्याच्यानंतर लक्षात घ्या 2007-08च्या अर्थसंकल्पामध्ये बघा तेव्हाचे जे काय अर्थमंत्री होते किंवा वित्तमंत्री होते पी चिदंबरम यांनी सुद्धा हा विषय अर्थसंकल्पामध्ये मांडण्याचा तिथं प्रयत्न केलेला होता. परंतु काय झालं मित्रांनो हा काय तिथं त्यांनी जे काय मांडलेला जो काय अर्थसंकल्पामध्ये जीएसटीचं होतं तर ते तिथं काय मान्य झालेलं नव्हतं. परंतु यामध्ये पी चिदंबरम यांनी एक तारीख दिलेली होती किंवा या तारखेपर्यंत जीएसटी काय होईल लागू होईल. तर ती तारीख होती लक्षात घ्या 1 एप्रिल 2014 ही काय होती जीएसटी लागू होण्याची पहिली तारीख होती. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं 115व विधेयक जे काय घटना दुरुस्ती विधेयक होतं 115व तर हे विधेयक बघा लोकसभेत मांडण्यात आलं.
कधी मांडण्यात आलं? 115 विधेयक 2010-11ला. त्यानंतर बघा 2011 मध्ये जीएसटी लागू करण्यासाठी हे विधेयक तिथं मांडण्यात आलेलं होतं, परंतु हे विधेयक लोकसभेत पारित झालं, परंतु राज्यसभेत तिथं बहुमत नसल्यामुळं हे विधेयक तिथं पारित झालेलं नव्हतं. म्हणून बघा हे जे काय काँग्रेस सरकारचे जे काही यशस्वी तिथं होतं, जे काय त्यांनी विधेयक मांडलेलं होतं, अयशस्वी ठरलेलं होतं बघा. त्याच्यानंतर लक्षात घ्या 2014ला म्हणजे बघा 19 डिसेंबर 2014ला 122 जे काही घटना दुरुस्ती विधेयक होतं तर ते मांडण्यात आलं आणि बघा राज्यसभेत ते पहिल्यांदा मांडण्यात आलं होतं 3 ऑगस्ट 2016ला संमत करण्यात आलं. लक्षात घ्या या तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या विधेयक मांडलं कधी? 2014ला 19 डिसेंबर 2014ला. लक्षात घ्या मग ते राज्यसभेत 3 ऑगस्ट 2016ला संमत झालेलं आहे. म्हणजे राज्यसभेची त्याला काय मिळालेली आहे? मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये संमत झाल्यानंतर पुन्हा ते विधेयक गेलं लोकसभेत. मग लोकसभेनं पुन्हा काय केलं? फक्त 5 दिवसात, लक्षात घ्या 5 दिवसामध्ये लोकसभेनं या विधेयकाला काय केलेले आहे? मान्यता दिलेली आहे. ही मान्यता बघा 8 ऑगस्ट 2016ला लोकसभेने याचे काय केलेले आहे? मान्यता दिलेली आहे या जीएसटीच्या विधेयकाला. त्याच्यानंतर बघा या जीएसटी विधेयक जे होतं तर हे विधेयक कसं होतं? तर हे विधेयक बघा राज्यांच्या जे काही कर प्रणाली आहे यामध्ये हे तिथं बदल करणार होतं. त्यामुळे या विधेयक जर भारतामध्ये लागू करायचं असेल तर त्यासाठी बघा घटनेनुसार पुन्हा राज्य निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचं तिथं काय लागणार होतं? बहुमत लागणार होतं किंवा संमती लागणार होती. आणि जर विधानसभाने त्यांच्या जर संमती दिली तर ते विधेयक भारतामध्ये लागू होणार होतं. मग त्यानुसार बघा पहिलं राज्य आपण आता डिस्कस केलं. पहिलं राज्य होतं आसाम राज्य, महाराष्ट्र होतं 9वं राज्य ज्यांनी काय केलेलं आहे? जीएसटी या विधेयकाला मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा सप्टेंबर 2016 पर्यंत आपल्या भारतातील जे काही 17 राज्य आहेत तर या 17 राज्यांनी जीएसटी विधेयकाला काय केलेलं आहे? मान्यता दिलेली आहे बघा. लक्षात घ्या जीएसटी त्याच्या फॅक्ट वगैरे आपण पाहिल्या, परंतु जीएसटी कसं विधेयक आलं, त्याची सुरुवात कुठून आली, त्याची संकल्पना कुणी मांडली, या गोष्टी तुम्हाला पाठ म्हणजे पाठच असणं अत्यंत आवश्यक आहे बघा. त्याच्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त जे काही राज्य होते त्यांनी काय केलं? जीएसटीला तिथं मान्यता दिली आणि मग ते विधेयक बघा कुठे गेलं? राष्ट्रपतींकडे गेलं आणि राष्ट्रपतीने त्या विधेयकाला काय केलेलं आहे? मान्यता दिलेली आहे बघा 8 सप्टेंबर 2016ला. या तारखा लक्षात घ्या. राज्यसभेत कधी आलं? लोकसभेत कधी आलं? त्यानंतर लक्षात घ्या निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी मान्यता दिलं. त्याच्यानंतर मग ते विधेयक गेलं राष्ट्रपतींकडे आणि मग राष्ट्रपतीने त्या विधेयकावरती सिग्नेचर असेल किंवा त्या विधेयकाला मान्यता देण्याचं काम हे कधी केलेलं आहे? 8 सप्टेंबर 2016ला केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक फॅक्ट लक्षात घ्या. हे जे काय जीएसटी लागू झालं तर हे कधी लागू झालं? 1 एप्रिल 2017ला हे पूर्ण भारतामध्ये जीएसटी लागू झालेलं आहे बघा. त्याच्यानंतर लक्षात घ्या जी काही जीएसटी परिषद आपण आज पाहिलेली आहे 91वी जीएसटी परिषद पाहिलेली होती. परंतु मित्रांनो लक्षात घ्या हे जे काही जीएसटी परिषद असते हे जीएसटी परिषद काय करत असते? जीएसटीच्या बाबतीतले जे दर असतील त्या बाबतीतले काही घडामोडी असतील त्यामध्ये काही बदल असतील किंवा नवीन काय अजून त्यामध्ये ऍड करता येईल का यासाठी ही जीएसटी परिषद तिथं काम करत असते. मित्रांनो लक्षात घ्या या जीएसटी मध्ये हे जे काही जीएसटी परिषद आहे तर जे काही जीएसटीचे दर जसं बघा सध्या जीएसटीचे दर हे 5 स्लॉट मध्ये आहे. पहिला बघा 0%, 5%, 12%, 18% आणि 28% अशा प्रकारे हे 5 स्लॉट मध्ये जीएसटी सध्या आकारला जातो. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की बाबा खालीलपैकी जीएसटी कितीपासून कितीपर्यंत आकारला जातो. खाली पर्याय जर दिला तुम्हाला तर 0% ते 28% तर याला डायरेक्ट तुम्ही टिक करू शकता किंवा खाली देतील की खालीलपैकी कुठला स्लॉट हा जीएसटीचा नाही तर तुम्हाला खाली हे यापैकी 3 पर्याय देतील म्हणजे 5% देतील, 12 देतील, 28% देतील आणि एखादा पर्याय तुम्हाला 48, 50% वगैरे देतील. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे ते ओळखता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मित्रांनो हे 5 दर तुम्हाला लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या जे काही जीएसटी परिषद आहे त्याला जो काही घटनात्मक दर्जा आहे तर तो आहे बघा 279A या कलमानुसार या जीएसटी परिषदेला काय आहे? घटनेनुसार मान्यता आहे. आणि जीएसटी परिषदेचे जे काही कार्य असतील त्याचे जे काही रचना असेल आणि बऱ्याचशा काही गोष्टी या घटनेनुसार म्हणजे बघा कलम 279A नुसार ते ठरवण्यात आलेल्या आहेत बघा. लक्षात घ्या जीएसटी परिषदेची रचना तर त्याचे जे काही अध्यक्ष असतात हे अध्यक्ष असतात केंद्रीय वित्तमंत्री. म्हणजे बघा आताच्या वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन या काय आहेत? आताच्या मंत्री आहेत. म्हणजे जे काही 91 झाले त्याचे अध्यक्ष कोण होते? निर्मला सीतारामन याच त्याचे काय होते? अध्यक्ष होते. त्यानंतर बघा या जीएसटी परिषदेचे जे काही सदस्य आहेत हे सदस्य लक्षात घ्या केंद्रीय वित्त राज्यमंत्री
त्यानंतर सर्व राज्यांचे जे काही वित्तमंत्री आहेत हे सुद्धा काय असतात, जीएसटी परिषदेचे सदस्य असतात. सर्व राज्यांचे वित्तमंत्री किंवा जे काही राज्याने निर्देशित केलेला एखादा मंत्री सुद्धा त्या ठिकाणी या जीएसटी परिषदेचा सदस्य असू शकतो. त्याच्यानंतर या जीएसटी परिषदेचा उपाध्यक्ष लक्षात घ्या, राज्यांच्या वित्त मंत्र्यांमधून एकाची काय केली जाते, या जीएसटी परिषदेसाठी उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. त्याच्यानंतर जीएसटी परिषदेचे कार्य लक्षात घ्या, जे काही जीएसटी मध्ये वस्तू आणि सेवा यांचा जो काय समावेश करणे किंवा काही वस्तू त्यामधून वस्तू व सेवा काय करणे जीएसटीच्या करामधून वगळणे, हे काय आहे, पहिलं कार्य आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं बघा, जीएसटी कराचे लघुत्तम दर म्हणजे कमीत कमी दर आणि दराच्या पातळ्या काय करणे, निश्चित करणे. आता दराच्या पातळ्या आताच पाहिलं होतं बघा, 0, 5%, 12%, 18% आणि 28%, हे काय आहे जीएसटी दर आकारण्याचे हे काय आहे, दर आहेत, लक्षात घ्या, स्लॉट आहेत. त्यानंतर बघा, जीएसटी बाबत कराचा जो काय वाटा आहे हा काय करणे, निश्चित करणे. म्हणजे जीएसटीच्या माध्यमातून जो कर केंद्राकडे गोळा झालेला आहे, हा गोळा झालेला कर सर्व राज्यांमध्ये वाटणे, मग तो किती प्रमाणात वाटायचा, त्याबद्दलचे किती प्रकारे निकष लावायचे, या सर्व गोष्टी ठरवण्याचं सर्व अधिकार कुणाला आहे, तर या जीएसटी परिषदेला आहेत. बघा लक्षात घ्या, कुणाला आहेत, या जीएसटी परिषदेला आहेत. त्याच्यानंतर जीएसटी केंद्र आणि राज्यांना जीएसटी कोणकोणत्या वस्तूवर आकारता येईल याबद्दलही तिथं शिफारशी करणे. बघा अशा प्रकारे मित्रांनो हे जीएसटीचे जे काही जीएसटी परिषद आहे या परिषदेचे हे कार्य आहे. त्याच्यानंतर बघा, जीएसटी ज्यावेळेस भारतामध्ये लागू झाला तर त्यावेळेस जे काही घटनात्मक झालेले जे काही बदल होते, हे बदल सुद्धा आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, जीएसटी घटनेनुसार लागू झालेला आहे आणि त्यामध्ये बघा कुठले कलम तिथं ऍड झालेले आहेत, त्या सर्व गोष्टी ते कलम महत्वाचे आपल्याला पाहिजे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, जीएसटी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले या जीएसटी मुळे जे काही समाविष्ट करण्यात आले जे काही कलम आहेत तर ते लक्षात घ्या. त्यातलं पहिलं कलम लक्षात घ्या 246 ए, दुसरा बघा कलम आहे 269 ए आणि तिसरा आहे कलम 279 ए. लक्षात घ्या मित्रांनो, 246 ए नुसार जीएसटी, सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल जीएसटी व एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी बाबत संसद आणि विधानसभेला काय करणे, कायदे करण्याचे अधिकार देणे. लक्षात घ्या, म्हणजे जे काही सेंट्रल जीएसटी आहे त्या बाबतीत कुणाला कायदे करण्याचा अधिकार असेल, मग संसदेला. मग स्टेट जीएसटी बाबतीतले जे काही कायदे करण्याचे अधिकार मग ते कुणाला असतील, त्या राज्याच्या विधानसभेला असतील. लक्षात घ्या, जर त्या राज्यामध्ये विधान परिषद असेल तर दोन्हींना मिळून तिथं काय असतील, जीएसटी बाबत एसजीएसटी बाबतचे जे काय बदल असतील तर ते करण्याचा त्यांना काय असेल, अधिकार असेल बघा, किंवा कायदे करण्याचा अधिकार असेल. त्याच्यानंतर कलम 279 यामध्ये बघा इंटिग्रेटेड जीएसटी आहे तर त्या बाबतीतलं जे काही आकारणी आणि वसुली आहे तर ती कोण करेल, केंद्र करेल. म्हणजे लक्षात घ्या, आकारणी म्हणजे गोळा करणे नाही. लक्षात घ्या, आकारणी म्हणजे काय, तर जीएसटीचे दर कसे ठरवायचे, किती प्रमाणात ठरवायचे किंवा कसे असले पाहिजेत तर हे कोण ठरवणार, केंद्र सरकार ठरवणार. लक्षात घ्या. त्यानंतर इंटिग्रेटेड जीएसटी आहे तर त्याची वसुली पण कोण करणार, केंद्र सरकार करणार. त्यानंतर बघा, याच कारणानुसार जे काय जीएसटी परिषदेनुसार काय होणार, जे काय महसुलाची विभागणी आहे, जो काय गोळा झालेलं जे काही महसूल उत्पन्न आहे या जीएसटीच्या मार्फत तर त्याचे सुद्धा तिथं विभागणी या कलमानुसार तिथं होणार आहे बघा. त्याच्यानंतर लक्षात घ्या 279 आहे. आता या कलमानुसार काय झालेलं आहे, जीएसटीची काय परिषद आहे तर त्याची काय करण्यात आलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. कलम आहे 279 ए. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपण जो काय पाहिलेला आहे जीएसटी परिषद जे 91 नुकतीच दिल्ली येथे पार पडलेली होती, त्यानंतर त्यामध्ये जे काही निर्णय आहेत ते निर्णय आपण पाहिलेला आहे. आणि त्यानंतर बघा आपण काय पाहिलं, जीएसटी बाबत जे आपल्या अभ्यासक्रमात आतापर्यंत त्यावरती क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, त्यानंतर परीक्षेच्या जे काही इतर परीक्षा आहेत किंवा पुढे येणाऱ्या जे काही एक्झाम आहेत या सर्व एक्झामला जीएसटी बाबत जे काही माहिती आवश्यक आहे तर ती आज आपण इथं पाहिलेली आहे. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या हॅशटॅगमध्ये. थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.